नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या निराधार योजना व्यतिरिक्त राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विधवा, महिला, निराधार, अपंग या सर्वांसाठी राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या म्हणजे संजय गांधी निराधार योजना सह श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना हे दोन्ही योजनांच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून आता कुठल्याही योजनेचं अनुदान वितरित केलं जात असताना आधार संलग्न बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. अशा प्रकारच्या निर्देश प्रत्येक राज्याला दिलेले आहे. याचीच अंमलबजावणी पूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आणि याच पासवरती राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या निराधार योजनेच्या अंतर्गत सुद्धा लाभार्थ्यांना अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया मार्फत करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये राज्यातील राबवल्या जाणाऱ्या निराधार योजनेचे अनुदान हे जानेवारी 2025च्या एंड पर्यंत दिला जाणार आहे. यांच्यानंतर पुढील अनुदानाचा वितरण फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याच्या प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी देण्यात आलेल्या येतात. लाभार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रिया आहे करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. लाभार्थ्यांची आधार संलग्न बँक खाते यांची KYC करण्याच्या प्रक्रिया सध्या पार पाडल्या जात आहे आणि याच मध्ये लाभार्थ्यांची माहिती ऑन रोड झालेली आहे. अशा दोन्ही योजनांच्या अंतर्गत जवळजवळ 27 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या अनुदानाचा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहे. आता जी काही आवश्यक असलेली 408 कोटी रुपयाची निधी आहे रक्कम आहे ही रक्कम डीबीटी करण्यात सेंट्रल लाईन बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा GR आज 3 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. 19 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला नव्हता. याच्या अंतर्गत करताना अनुदान वितरण देखील सुरू झालेले होता आणि हा GR आता अधिक्रमित करून आज 3 जानेवारी 2025 रोजी एक नव्याने या निर्गमित करून खात्यात विविध योजनांच्या अंतर्गत त्यामध्ये विधवा महिला असतील, अपंग व्यक्ती असतील आणि निराधार व राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अशा वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली जी वेगवेगळ्या खाती आहेत त्यांच्यामध्ये या 408 कोटी रुपयांची निधी वितरण केली जाणार आहे आणि यांच्यामध्ये एक वेळेवरती यांच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे अनुदानाचा वितरण केलं जाणार आहे. दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांची स्थिती, लाभार्थ्यांची संख्या आणि ती जवळजवळ 27 लाखापेक्षा जास्त आहे आणि या 27 लाखापेक्षा जास्त असणाऱ्या खात्यांमध्ये डायरेक्ट अनुदान वितरित केलं जाणार आहे. बाकी जे लाभार्थी आहेत त्यांना या महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थात जानेवारी 2025 चे शेवटपर्यंत PMS प्रणालीद्वारे अनुदानाचे वितरण केले जाणार आहे आणि या लाभार्थ्यांना सुद्धा आता शेवटच्या वॉर्निंग देऊन जानेवारी 2025 पर्यंत KYC आपल्या आधार संलग्न बँक खात्याला डाटा जमा करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहे. जेणेकरून फेब्रुवारी महिन्यापासूनच अनुदान असेल तर फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच दिले जाणार आहे. धन्यवाद.